नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पुढील 2 दिवसाचा म्हणजेच 20 आणि 21 नोव्हेंबरचा हवामान अंदाज बघणार आहोत. महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढू शकतो, कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर कमी होईल, तर कोणत्या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता असणार आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, सरासरी हवामान अंदाज आपण पुढील 2 दिवसाचा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आपल्या जिल्ह्यातील हवामान अंदाज बघण्यासाठी. तर मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये जो काही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता त्याची तीव्रता वाढून चक्रीवादळात रूपांतर होऊन हे चक्रीवादळ किनारपट्टीला धडकलेले आहे आंध्र प्रदेशच्या. तर ही चक्रकार स्थिती हवेची मित्रांनो आता सध्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या परिसरावर घोंगावताना आपल्याला बघायला मिळत आहे. हिच्या प्रभावामुळे जे काही देशातील दक्षिण भागातील राज्य आहे गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. महाराष्ट्राच्याही काही भागामध्ये आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, काही भागामध्ये कमी होण्याची शक्यता आहे. चला तर बघूया पुढील 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा थोडा किनारपट्टीपासून आपल्याला आता दूर गेलेला दिसतोय, त्यामुळे याचा प्रभाव हळूहळू कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु जो काही चक्रकार स्थिती भारताच्या दक्षिण राज्यावर घोंगावत आहे, हिच्या प्रभावामुळे बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी मित्रांनो बघायला मिळत आहे. महाराष्ट्राच्याही काही भागामध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे या चक्रकार स्थितीच्या प्रभावामुळे. तर सुरुवात करूया मित्रांनो पुणे विभागापासून. पुणे विभागामध्ये जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता पुढील 2 दिवसामध्ये असणार आहे. त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या सर्वच भागामध्ये पावसाचा जोर राहील. परंतु कोल्हापूर आणि सांगलीचा मुख्यत्वे करून दक्षिण परिसर आणि पश्चिम परिसरातला काही भाग या परिसरामध्ये मित्रांनो बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. कोल्हापूर, सांगलीचा दक्षिण परिसर या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. सर्वाधिक पावसाचा जोर या परिसरामध्ये राहण्याची शक्यता. त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. ठिकठिकाणी पावसाची हजेरी या परिसरामध्ये लागेल. तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा होऊ शकतो. त्यामध्ये सातारा, कराड, वडूज, विटा वगैरे हे सर्वच भाग येत आहे. पुणे विभागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. पावसाचा जोर पुणे विभागामध्ये काही प्रमाणात जरी कमी असला तरी पण तुरळक भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर इतर भागांपेक्षा म्हणजेच कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागांपेक्षा कमी जरी असला तरी पण ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा असणार आहे. हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जी आहे ती बहुतांश भागामध्ये पुढील 2 दिवसामध्ये बघायला मिळेल. तर त्यानंतर मित्रांनो नाशिक विभागामध्ये सुद्धा पुढील 2 दिवसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. विखुरलेल्या स्वरूपात नाशिक विभागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल. ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक, अहमदनगर तसेच नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळेल. नाशिक विभागामध्ये नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे आणि जळगाव हा परिसर येतो आहे. नंदुरबार, धुळे आणि जळगाव या परिसरामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पाऊस बघायला मिळेल. म्हणजेच उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. नाशिकमध्ये सुद्धा काही भागामध्ये ढगाळ वातावरण, काही भागामध्ये हलका पाऊस तर काही भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही. कोकण विभागामध्ये सुद्धा मित्रांनो सर्वत्र पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे. हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागामध्ये, तर दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर जो आहे तो जास्त प्रमाणात असेल. त्यामध्ये मुख्यत्वे करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर याच परिसरावर मित्रांनो जो काही पुणे विभागातला दक्षिण परिसर, कोल्हापूर, सांगली, सोलापूरचा दक्षिण परिसर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा दक्षिण भाग या परिसरामध्ये मित्रांनो तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही. तर जो काही कोकण विभागाचा उत्तरी परिसर असणार आहे, उत्तरी परिसरामध्ये आता हळूहळू पावसाचा जोर जो आहे तो कमी होईल. कारण की जो काही अरबी समुद्रामध्ये हवेची चक्रकार स्थिती होती ही किनारपट्टीपासून दूर चाललेली आहे, ओमानच्या दिशेने सरकत आहे व तिची तीव्रताही कमी कमी होताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं तर मराठवाड्यामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात राहील. विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही. परंतु पावसाचा जोर या परिसरामध्ये सुद्धा हळूहळू आता कमी होताना दिसत आहे. हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली हे जिल्हे
त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही काही भागामध्ये बघायला मिळेल. सर्व भागामध्ये पावसाची शक्यता नाही. ढगाळ वातावरण बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकते. त्यानंतर उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड हे जे दक्षिण भागातील जिल्हे आहे मराठवाड्यातील, या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील. मुख्यत्वे करून या जिल्ह्यांचा दक्षिण परिसर या परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही काही भागामध्ये बघायला मिळेल. सर्व भागामध्ये पावसाची शक्यता नाही. तापमानात बऱ्याच भागांमध्ये वाढ बघायला मिळेल. तर हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये असणार आहे. तसेच मित्रांनो, अमरावती विभागामध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. पुढील 2 दिवसामध्ये या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या सर्वच भागामध्ये पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे. हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस मित्रांनो या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यतासुद्धा या परिसरामध्ये नाकारता येणार नाही. त्यामध्ये वाशिम आणि यवतमाळ या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये किंवा इतर भागांपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु सर्व भागामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. ठिकठिकाणी हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. हलक्या पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये असणार आहे. नागपूर विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. सर्वत्र पाऊस नाही. वातावरणामध्ये किंवा झाकाळलेलं वातावरण बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल. तर जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहेत चंद्रपूर आणि गडचिरोली या परिसरातला मुख्यत्वे करून दक्षिण भाग या परिसरामध्ये पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल. हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो. एकंदरीत मित्रांनो, आपण बघू शकता स्क्रीनवर जो काही भारताचा दक्षिण भाग आहे, दक्षिण भागातील गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, मुख्यत्वे करून आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या 3 राज्यांमध्ये बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी होत आहे. तसेच गोवा, केरळ या राज्यांमध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये जो काही किनारपट्टी लगतचा भाग असणार आहे या भागांमध्ये सुद्धा पुढील 2 दिवसामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. सर्वात जास्त पावसाचा जोर जो आहे तो बँगलोर आणि बँगलोरचा आसपासचा परिसर आहे. या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काही भागामध्ये येलो अलर्ट तर काही भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामध्ये मित्रांनो, आपला महाराष्ट्राचा जो काही दक्षिण भाग असणार आहे, दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर पुढील 2 दिवस राहण्याची शक्यता आहे. कोकण विभागामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर नाशिक विभाग आणि पुणे विभागामध्ये सुद्धा जास्त पावसाचा जोर राहण्याची शक्यता असणार आहे. इतरत्र मित्रांनो, जो काही मराठवाड्याचा भाग आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी जरी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात या भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे. त्यानंतर अमरावती विभागामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला विखुरलेल्या स्वरूपातच बघायला मिळेल. तसेच नागपूर विभागामध्ये सुद्धा पावसाचा जोर विखुरलेल्या स्वरूपातच असणार आहे. अशा पद्धतीची मित्रांनो ही अपडेट आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र मित्रांनो विसरू नका. या चॅनलवर शेतीविषयक टेक्निकल माहिती तसेच हवामानात आपण देत असतो. धन्यवाद. चला भेटायच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.